दिशा सालियांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर आज मंत्री नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे। बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आरोपीला तत्काळ अटक करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत असं म्हणत राणेंनी आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी केली। तर गेल्या 5 वर्षांपासून मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय आणि झालेल्या आरोपांवर आम्ही कोर्टात उत्तर देऊ असं स्पष्टीकरण आज पोडियमवर बोलताना आदित्य ठाकरेंनी दिलंय। आता भगिनींनो, अगर बलात्काराचा आरोप कोणावरही करतात तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे। अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो, मग ज्यांची नावं दिशा सालियांच्या वडिलांनी घेतलेली आहे की ह्यांनी माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंट प्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच ह्या तिघांवर लावावा। गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने। कोर्टात आहे, कोर्टात बोलू। आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेले, फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केले। काल तर संघातले देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे। मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का? आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं, तर माझ्यावरनं पाडायचा, पाडू द्या। 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न झालेला आहे, कोर्टात असेल तर कोर्टात उत्तर देऊ। पॉलिटिकल बघा, मला त्याच्यात जायचंच नाही। आणि तुम्हाला सांगतो, मी आतापर्यंत 5 वर्षात मी जे मुद्द्याचं ते बोलत आलेलो आहे आणि तेच बोलत राहणार।